नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. सर्व रिक्षा टॅक्सीवाल्यांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका. मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ ऐकत राहा. तुम्ही जर ऑनलाईन काम केलं, शासनाच्या योजना सगळ्या सांगितल्या जातील. आणि धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळ हे चालू झालेलं आहे, कुणीही विसरू नका. तुमची जबाबदारी आहे. प्रत्येकानं आनंद दिघे कल्याणकारी मंडळ ह्या साईटवरती तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत. जे जे फॉर्म भरतील तेच ह्या मंडळात सामील होतील. त्यांना 13 योजनेतून लाभ मिळेल. हे प्रत्येक रिक्षावाल्यानं लक्षात ठेवा. नाही तो हा असा बोलतोय, माझा गुरु तसा बोलतोय, माझा हा असा बोलतोय, हे जर तुम्ही करत बसला तर तुम्हाला काहीही त्याचा फायदा होणार नाही. आता तुम्ही म्हणतील ही ऑनलाईन किती दिवस चालणार? लवकरच ही ऑनलाईन बी बंद होईल. हे शासनाचं काम असतं बाबांनो. तुम्हाला न्याय मिळेल कुठेतरी. उगाच आपलं माझा गुरु म्हणतोय ना, आमचा नेता म्हणतोय, ह्या म्हणतोय, असं होत आहे का, तसं होत आहे का. आता प्रत्येक आरटीओला 3 दिवसात 200 सव्वा 200, आता ठाणा आरटीओला तर जवळजवळ 250 250 अर्ज आलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी अर्ज यायला लागलेत. आणि फीसुद्धा भरून ते अर्ज अपडेट झालेले आहेत. कशाला मग वाट बघताय? तुमचं 60 वर्षाचं वय झालं ना, तुम्हाला पेन्शनसुद्धा मिळेल. 65 वर्षाचं वय झालं की तुम्हाला वन टाईम 10,000 रुपये मिळतील. शासनाच्या सगळ्या योजना लागू होतील. या 13 योजनेतनं काहीतरी मिळेल. नुसतंच आपलं म्हणायचं रिक्षावाला आमचाही तसला. प्रत्येक रिक्षावाल्याची जबाबदारी आहे. आनंद दिघे कल्याणकारी मंडळ ह्या ऑनलाईनला प्रत्येकानं आपल्या स्वतःच्या मोबाईलमधनं अर्ज भरा. तुम्ही मेंबर व्हा. फक्त मेंबर लोकांनाच त्याचा फायदा मिळणार आहे, हे मात्र लक्षात ठेवा. तुमची जबाबदारी आहे. मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा आणि त्या पद्धतीनं काम करत राहा. तुम्हाला चांगला न्याय मिळेल, हे मात्र लक्षात ठेवा. नुसतं परमेट माझी रिक्षा आम्ही रिक्षावाले नुसतं म्हणत बसू नका. ही जबाबदारी तुमची आहे. ऑनलाईन चालू आहे, चालू झालेली आहे. सोमवारपासून अर्ज यायला लागले. प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपण ह्या मंडळाचं सभासद जर झालं, फाउंडर फी 500 रुपये आहे. 300 रुपये वार्षिक वर्गणी, 800 रुपये भरायला लागतात. सगळी कागदपत्र स्कॅन करायची. तुमचा तो अर्ज मंजूर होईल. तुम्हाला ऑनलाईनच पावती मिळेल. हे मात्र विसरू नका. नाहीतर तो असा म्हणतो नाही, असं होतं का तसं का. हे मराठी लोकांची ही चर्चा चालली आहे. टाटा पावरला मी आता राहायला जिथं असल्यामुळे टाटा पावर असं होतं काय तसं होतं काय. तुम्ही असं होतं आहे का तसं होतं आहे का करतच बसणार आहे का. मेंबर होणारे त्यांना न्याय मिळणार आहे, हे मात्र कुणीही विसरू नका. प्रत्येक रिक्षा टॅक्सीवाल्याची जबाबदारी आहे. हा व्हिडिओ मी शेअर करा, कळून द्या लोकांना. आणि प्रत्येकानं ऑनलाईननं अर्ज करा. धर्मवीर